सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर पश्चिमां भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णु हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते। 9व्या अध्यायातील 14वा श्लोक, ज्याच्या आधारावर भक्ती मार्गामध्ये भक्तीसाठी जे आपल्याला साधन प्राप्त झालेलं आहे त्या साधनाच्या निमित्तानं थोडी चिंतन करण्याची गरज आहे आणि काहीतरी समजून घेण्याची गरज आहे। आपलं काहीतरी चुकतंय का आणि आपल्याला दुरुस्त कसं होता येईल याचा विचार ज्ञानेश्वरीद्वारे आपल्याला करायचा आहे। या श्लोकाचा सरळ अर्थ आपण अगोदर पाहू। गीतेच्या त्या महात्म्यापैकी काही जण सतत कृष्ण विष्णु हरी गोविंदा ही नामे आणि ही नामे असलेली काव्यगात या विश्वात संचार करतात, तर काही जण यमनियमादी रूप कठीण भजनाने मला अंतकरणात धारण करून ठेवतात, तर आणखी काही सजीव निर्जीव असा भेद न करता दृष्टीस पडेल त्या वस्तूला भक्तीने मीच समजून लोटांगण घालतात। असा नमस्कार करण्यात मनापासून गळून पडून ते मीच होतात। अशा प्रकारे माझ्याशी अखंड ऐक्य पाहून ते माझी उपासना करतात। इथे 3 प्रकार आलेले आहेत। त्यातील संतांनी जे आपल्याला साधन निवडलेलं आहे त्या साधनाचा आपण विचार करणार आहोत। कारण आपण सामान्य संसारी जीव आहोत। संसारी जीवाला पेलेलं असं या 3 प्रकारामधलं पहिलं साधन शक्य आहे, ज्याला आपण नाम साधन म्हटलेलं आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला योग प्रक्रियेतून थोडं दूर ठेवलं, ज्ञान प्रक्रियेतून थोडं दूर ठेवलं आणि आपल्याला नाम साधनेमध्ये उभं केलं। नाम साधनेमध्येही 3 प्रकार येतात। नामस्मरण, नामचिंतन आणि नामसंकीर्तन। नामस्मरणासाठी आपली योग्यता काही ना काही प्रमाणात कमी आहे। नामस्मरणामध्ये एकाग्रता लागते आणि चित्ताची शुद्धी लागते। आपल्या संसारी जीवाजवळ या दोन्ही गोष्टीची उणीव आहे। त्याच्यामुळे नामस्मरण कितीही श्रेष्ठ असेल तरी आपल्या योग्यतेमुळे आपण ते योग्य प्रकारे करू शकत नाही। दुसरी बाजू आहे नामचिंतनाची, त्याच्यामध्ये शुद्ध अंतकरणाची, त्यातही दिव्य बुद्धीची, निस्वार्थ बुद्धीची गरज असते आणि एकाग्रतेची गरज असते। आपण संसारी जीव, आपली बुद्धी स्वार्थलिप्त असल्यामुळे नामचिंतनाचंही साधन आपण सांभाळू शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला योग्य असं एक साधन संतांनी निवडून दिले, नामसंकीर्तन, ज्याला भजन म्हटलेले। भजन तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते। भगवत प्राप्तीचं साधन संतांनी आपला जेवढा विचार केलेला आहे इतरांनी केलेला नाही आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी नामसाधना दिल्याबरोबर स्वतः आपल्या जीवनामध्ये नामसाधना उभी केली आणि मग त्याच्यानंतर हरिपाठासारखा ग्रंथ देऊन नामसाधनेच्या दृष्टिकोनातून इतंभूत मार्गदर्शन केलेलं आहे। मानवी जीवनामध्ये सतत भगवंताचं कीर्तन कसं होईल, भगवंताचं स्मरण कसं होईल याच्या संदर्भात आपल्याला हरिपाठ दिलेला आहे आणि नामसंकीर्तन दिलेलं आहे। नामसंकीर्तनाची जर मांडणी जर पाहिली तर आपल्याला लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शिवू ब्रह्मरस आवडीने, आपल्याला जे नामसंकीर्तन करायचं आहे त्याच्याबरोबर काही साधनं दिली आहेत, वाद्य दिलेली आहेत। ती वाद्य कोणची आहेत तर सत्वगुण प्रधान वाद्य आहेत। मृदंग, विणा आणि टाळ। मृदंग, विणा, टाळावर जे भजन होतं ते सत्वगुण प्रधान असतं। कारण भजन म्हटल्याबरोबर एक निश्चित लक्षात ठेवायचं,
की तिथे आपला शब्द स्पष्टच असला पाहिजे भजनामध्ये. गायनामध्ये ते शक्य नाही. टाळ मृदंग विण्यावर जे भजन होतं आणि परंपरेचं जे भजन होतं त्याच्यामध्ये गायनाला महत्त्व नसतं, तर त्या भजनातील शब्दाला महत्त्व असतं. आपण त्या शब्दाला जोडले गेलो पाहिजे. तुकोबारायचा जर अभंग असेल तर तुकोबारायचा प्रत्येक शब्द आपल्या हृदयापर्यंत कसा पोहोचेल आणि आपल्याकडून कसा उच्चारला जाईल याची गरज आहे. लगेच आपण जर विचार केला गायनामध्ये काय होतं, गायनामध्ये तबला आणि पेटी आल्याबरोबर रमणीयता खूप आहे, करमणूक होईल, शब्द सुटतील, भाव सुटेल. इथे भजनामध्ये भाव आणि शब्द सुटता कामा नये असा प्रयत्न आहे. तर गायनामध्ये म्हणून वारकरी संप्रदाय तबला आणि पेटीवरचं भजन मान्य करत नाही. त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. पेटी आणि तबला आलं की गायन आलं, त्याच्यात स्वराला महत्त्व असतील, आलाफाला महत्त्व असतील, शब्दाला महत्त्व राहत नाही. आणि शब्दाचं महत्त्व गेलं की ते भजन ठरत नाही. भजनामध्ये प्रत्येक शब्दच महत्त्वाचा आहे, अभंगच महत्त्वाचा आहे, गायन महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर येतं, आपण विचार जर केला तर भजन काय याच्यावरही होईल की ढोलक तुंतुण्यावरही गायन करता येईल. तबलान पेटी आली की रजोगुण आला, करमणूक आली, आणि ढोलक तुंतुन आलं की तमोगुण आला आणि भोगप्रधानता आली. तुम्हाला भावप्रधानतेकडे जायचं म्हणजे स्थिर कुठे व्हायचं आहे, तर भावप्रधानतेमध्ये स्थिर व्हायचं आहे. म्हणून भजनामध्ये जी काही वाद्य दिलेली आहेत अत्यंत विचारपूर्वक दिलेली आहेत, आणि म्हणून आपल्याला सुंदर भजन करता येतं. भजन करावं अशी अपेक्षा आहे. नामस्मरण आपल्याला होणार नाही, नामचिंतन आपल्याला होणार नाही. म्हणून संतांनी सामुदायिक भजनाची मांडणी केली, ज्याला आपण हे काय आनंद जे घेतोय ताळंदीमध्ये सगळा भजनाचा आनंद आहे. असो, त्यानंतर लक्षात घ्यायचं, एक काळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण विसरलो, फक्त भजनच होतं, प्रवचनही नव्हतं आणि कंबर बांधून कीर्तनही नव्हतं. का सांगतोय मी? कारण संतांना माहीत होतं की ही जी मंडळी आहे ही एकच चांगल्या रीतीने करू शकतात आणि काही मिळू शकतात, आणि ते आहे भजन. आज त्याच्यापेक्षा पुढे आपण गेलेलो आहोत की आज प्रवचन आणि कीर्तन फार मोठ्या प्रमाणावर चालले. परंतु हे सुरुवात करणाऱ्यांनी फार याच्यात दक्षता घेतलेली होती. कीर्तनाच्या संदर्भात आणि प्रवचनाच्या संदर्भातही दक्षता घेतली होती. प्रवचनाची मांडणी होती, तत्वज्ञानपर विचाराचं स्पष्टीकरण करावं, विचार देऊन विवेक द्यावा, विचाराबरोबर विवेक उभा करावा, हा प्रवचनाचा विषय होता. कंबर बांधून जे कीर्तन आहे त्याचा जो विषय होता, भक्तिभाव उभा करून भगवत प्रेम उभं करावं. आज आपण कुठं पोहोचलोत मला सांगता येत नाही. आजची जी अवस्था आपल्या समोर आहे कीर्तनाची, ती अवस्था करमणूक प्रधान झालेली आहे. आणि बरेच वेळा सामाजिक उत्थानाचा विचार कीर्तनाद्वारे केला जातो. मला वाटते तोही सुद्धा गौण आहे. एकच विचार करण्याची गरज आहे कीर्तनामध्ये की भगवत भाव कसा तुमच्या हृदयामध्ये स्थिर होईल, भगवत प्रेम कसं स्थिर होईल, संतावरचं प्रेम कसं स्थिर होईल, संतावरच्या विचारावरचा विश्वास कसा तुमचा बळकट होईल, याच्यासाठी कीर्तन आहे. आज कीर्तनाचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणून जी दक्षता पूर्वी घेतली गेली होती ती अत्यंत महत्त्वाची होती की कीर्तनही नको, तुम्हाला साधनच जर असेल, भजनच जर हे साधन असेल आणि भजनच हे मोक्ष देणारं असेल, भजनच हे भगवत प्राप्ती करून देणारं असेल, तर कीर्तनाची गरज काय आहे? फार मोठा विचार आहे. आणि आज आपण पूर्णपणे बदललेलो आहोत. आज आणि आता मी प्रवचन करतो आहे, कंबर बांधून कीर्तन करतो आहे. प्रवचनामध्ये विचारप्रधानतेने बोललं पाहिजे, तत्वज्ञान समजून सांगितलं पाहिजे आणि विवेक उभा केला पाहिजे. त्याच्या पलीकडे काही बोलता कारण नाही. कीर्तन म्हटलं की
भक्तिभाव उभा झाला पाहिजे आणि भगवत प्रेम उभं राहिलं पाहिजे मनामध्ये, त्याला कीर्तन म्हणतात. आज आपण कीर्तनाचं स्वरूप बदलून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे घोटाळा होतो. हा अत्यंत, ही मी जे बोलतो हे माऊलीच्या आधारावर बोलतोय, माझं काही नाही याच्यामध्ये. पूर्वीच्या प्रथा का 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 चालू असतील, का कीर्तन टाळले असतील, का प्रवचनं टाळले असतील? एवढं तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे तरी त्याच्यावर प्रवचन केलं जात नव्हतं. एवढा भागवत भाव सगळ्या अभंगामध्ये आहे तरी कीर्तनं केल्या जात नव्हती. आणि आग्रह होता की फक्त भजन करा, नामसंकीर्तन करा, नामसाधना करा. जर नामसाधना करून आपल्याला मुक्ती मिळत असेल तर साधनेचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. इथं आल्याच्या नंतर एकच लक्षात घेऊन जायचं की आपल्या जीवनामध्ये आपण नामसाधना करणार आहोत की नाही. आळंदीला कशाला यायचं असेल? माऊलीच्या समाधीचं भावदर्शन घ्यायचं आहे, ज्ञानेश्वरीचं बोधदर्शन घ्यायचं आहे, पण बोध काय सांगतो हे समजून घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने या ज्या 3 प्रक्रिया आहेत, सततं कीर्तयंतो मा, कीर्तन हा यासाठी महत्त्वाचा आहे की कीर्तन आपल्याला वळण लावता येते. पडेले वळण इंद्रिया सकळा, भाव नाही दुजा. आपल्या इंद्रियाला जर कीर्तनाचं भजनाचं वळण लावलं तर आपल्या जीवनामध्ये सहजता निर्माण होते भजनाची, आणि ती सहजता फार आवश्यक आहे. म्हणून संतांनी जी निवड केलेली आहे, गीतेने तर 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. 3 पद्धती सांगितल्या. समत्वाची पद्धत सांगितली की तुम्ही समत्व निर्माण करा, सर्व भूताठाई भगवंत आहे याच्या भूमिकेवर जा, सर्वां जे जे भेटे भूत ते मानी भगवंत ऐसा भक्तियोग निश्चित जाणं पहा असं म्हटलेलं आहे. त्या भक्तियोगाद्वारे तुम्हाला भगवंत प्राप्त आहे. परंतु आपल्याला सर्व भूतामध्ये भगवंत पाहणं ही स्थिती आपल्याजवळ आहे का? आपण कुठे आहोत? दुसरी योगाची स्थिती आहे की जिथं मनाचं आणि अंतकरणाला आपल्याला दृढतेने स्थिर करावं लागतं. आपण करू शकतो का? मग कीर्तन कसं आहे? अंतकरणातील भावासहित कीर्तन होऊ शकतं, म्हणून आपण करू शकतो. आपल्या वृत्तीला थांबवायचं नाही. या कीर्तनामध्ये, योगामध्ये वृत्ती स्थिर करावं लागतील, थांबवावं लागतील, कठीण आहे. भजनामध्ये वृत्तीला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून आपल्या संतांनी आपल्याला डोळ्यासमोर ठेवून, सामान्य जीवाला डोळ्यासमोर ठेवून भक्तीची मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे कीर्तन ही मांडणी आलेली आहे. कीर्तन याचा अर्थ कंबर बांधून जे कीर्तन आज होते, हा कीर्तन विषय नाही आहे. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन, ज्याला आपण भजन म्हटले, तुकोबारायांनी भजन म्हटले. परंतु त्या भजनाची अवस्था काय आहे फार समजून घ्यायचा फार विषय झालेला आहे. भजनाच्या संदर्भात बहिणाबाई बोलून गेल्यात, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. सावकाश भजन काय आहे? या शब्दाचा अर्थ काय आहे? सावकाशता काय आहे? सावकाश याच्यामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे, तो समजून घेतलेला पाहिजे. भजन सावकाश पाहिजे म्हणजे काय पाहिजे? आज आहे का सावकाश भजन? काय कर्कशता भजनामध्ये आलेली आहे, माधुर्य गेलेलं आहे, शब्द गेलेले आहेत. अभंगातले शब्द कुठे पळालेले आहेत माहीत नाही, गरजच वाटत नाही शब्दाची. कुठे आहोत आपण? का म्हटलेलं आहे तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुकोबाराणी जे भजन दिलेलं आहे ते भजन लक्षात घ्यायचं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. ब्रह्मरस प्राप्त करण्यासाठी भजन आहे, करमणुकीसाठी भजन नाही. कुठेतरी स्थिर व्हावं लागेल आपल्याला. म्हणून गायन चालणार नाही, भजनच करावं लागले. या भूमिकेवर संत आलेले आहेत. म्हणून आपल्याला जे साधन दिलेलं आहे हे एकमेव साधन आहे, दुसरं साधन नाही. याच साधनाने आपण काहीतरी करू शकणार आहोत परमार्थाच्या दृष्टिकोनातून. आणि या साधनामध्येच मोठे घोळ निर्माण झालेले आहे. आज भजनामध्ये जी काही आहे संगती राहिलेली नाही. सावधान पहिली गोष्ट आहे की मला जे भजन करायचं आहे त्याच्यात पहिली सावधानता पाहिजे की मला याद्वारे मला भक्ती करायची आहे, भगवत प्राप्ती करायची आहे. याचं ध्येय फार मोठं आहे. मग त्या सावधानतेने भजनाकडे जावं लागेल.
ती सावधानताच गेलेली आहे भजनामधले. भजन करा सावधान म्हणजे काय? पहिलं ध्येय काय आहे भजनाचं हे लक्षात घेतलं पाहिजे. ध्येय भक्ती आहे आणि ध्येय भगवत प्राप्ती आहे, हा भजनाचा विषय झाला पाहिजे. भजन माझ्यासाठी करायचं नाही, भगवत प्रेमापोटी मला भजन करायचं आहे. भजन करताना मला अनेक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. भजन जनतेला आवडेल असं होता कामा नये, भगवंताला आवडेल असं भजन मला करायचं आहे. माझ्या मुखातून असं भजन व्हावं की ते देवानेच त्याची आवड करावी. ते कधी होईल? सकाळी 4 वाजता होईल, जेव्हा जनताही समोर नाही, कोणीही समोर नाही, विना घेतलेला आहे आणि एकाग्रतेने मस्त भजन करत बसलेला आहे. देवासाठी भजन करताय, अंतकरण शुद्धीसाठी भजन करायचं आहे. आज काय आहे? भजन काय चाललेलं आहे? दुःखदायक परिस्थिती आहे वारकरी संप्रदायामध्ये. साधनेमध्ये विकृती आलेली आहे. साधनेमध्ये विकृती आल्याच्या नंतर काहीच मिळत नसतं. साधना विकृत झालेली आहे. मोठमोठ्यानं ओरडतात, त्यांना वाटतं आम्ही खूपच चांगलं म्हणालो. अरे इतकी कर्कशता आलेली आहे की ते तुलाच काय सामान्य लोकांना आवडत नाही तर देवाला कधी आवडावं? देवाचेही चाडे आळवावे देवा कशासाठी म्हटलेला असेल? म्हणून आज चिंतन करण्याची गरज आहे, अवलोकन करण्याची गरज आहे, शहाणपण शिकण्याची गरज आहे. काय चाललेलं आहे? म्हणून भजन हे जर साधन आहे, गांभीर्यानंच झालं पाहिजे. आणि त्यातलं गांभीर्य जाताच कामा नये, कारण गांभीर्य एवढं मोठं आहे की भगवत भक्तीचा जर विषय असेल, भगवत प्राप्तीचा जर विषय असेल, हा काय सामान्य विषय आहे का? जर हा असामान्य विषय आहे तर त्याचा विचारही त्या पद्धतीने झाला पाहिजे. त्याचा विचार संत काय सांगतात हा झाला पाहिजे. तुकोबाराय मार्गदर्शन का करतात? एक गावे मी विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही येथे सांगितलं. आता दुसरं कशाचीच गरज नाही. एका विठोबाच्या नावाच्या गायनाने आम्ही भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. परंतु चिंतन पुढे पाहावं लागेल. एक गावे मी विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही येते, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले. असा किती महत्त्वाचा विषय आहे. सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म म्हणजे योगाची वाट, ज्ञानाच्या वाटा ज्या आहेत ह्या सूक्ष्म आणि दुस्तर आहेत. योग दुस्तर आहे तर ज्ञान सूक्ष्म आहे. त्याचे आपण अधिकारी आहोत का? नाही. आपण भजनाचे अधिकारी आहोत, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझं भजन किती उत्कृष्ट होईल. आपल्याला सामुदायिक भजन दिलं आहे, हरिपाठ करायचा असतो, परंतु तो अत्यंत प्रेमपूर्वक झाला पाहिजे, भगवंताच्या प्रेमार्थ झाला पाहिजे, लौकिकार्थ नाही झाला पाहिजे. आज लौकिकाकडे आपण वळलेलो आहोत, प्रसिद्धीकडे आपण वळलेलो आहोत. म्हणून जे काही भजन व्हायचं ते लौकिकासाठी नाही आणि प्रसिद्धीसाठी नाही, असा निर्धार निश्चितता झाली पाहिजे. तरच आपलं भजन भगवंताला आवडेल. भगवंताला आवडेल असं भजन, त्याला भजन म्हणायचं. ज्याच्यामध्ये स्वरापेक्षाही, मी अगोदर सांगितलं, भजनामध्ये संतांच्या शब्दाचं फार महत्त्व आहे. शब्दच आपल्याला मुक्त करणारे आहेत. तुकोबाराचा एक एक शब्द उच्चारताना भावपूर्णतेने उच्चारला गेलं पाहिजे की तुकोबाराचा जो तुकोबाराचं अंतकरण त्या अभंगामध्ये आहे. तुकोबाराचे शब्द नाही आहेत ते, तुकोबाराची अनुभूती त्या शब्दामध्ये आहे. हेच आपण विसरलो. आपण त्याला शब्द घेतलेला आहे, शब्द घेऊन चालणार नाही. तुकोबाराची अनुभूती आहे, माऊलीची अनुभूती आहे, माऊलीचं अंतकरण त्याच्यामध्ये आहे. त्या अंतकरणाला धरून आपल्याला भजन करता आलं पाहिजे. तो भाव उत्पन्न झाला पाहिजे आपल्या हृदयामध्ये. ब्रह्मरस जर मिळवायचा असेल तर कुठल्या भावावर ते भजन झालं पाहिजे याचा विचार करा. म्हणून साधना ज्ञानेश्वर माऊलीने इतकी साधना केली, हरिनाम साधना. स्वतः बोलले, ज्ञानदेवा जिने नामेविने व्यर्थ, मला नाम साधनेशिवाय माझं जीवन व्यर्थ वाटतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणत असतील. आपण कुठे आहोत?
तुकोबाराय काय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, असं मी थांबू शकत नाही. एवढी साधना का करू शकले, तर त्यांनी पुढे त्यांच्याच शब्दात आपल्याला समजून घ्यावं लागते, त्यांच्या अभंगाद्वारे आपल्याला समजून घ्यावं लागते की ज्ञानेश्वर माऊली एवढी साधना का करू शकले. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वभूती, शांतीची पै शांती निवृत्ती दातार, हरिनाम उच्चार दिडला त्याने. कुठून मिळाला होता हरिनामाचा उच्चार ज्ञानेश्वर माऊलींनी. हरिनामाचा उच्चार सोपा आहे, कोणी सांगेल तुम्हाला, परंतु सिद्ध पुरुष जेव्हा सांगेल तर तुमच्या अंतकरणापर्यंत जाईल, अन्यथा जाणार नाही. तुकोबारायला कोणी दिलं नाम, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. अशा सिद्ध पुरुषाकडून जेव्हा नामसाधना आपल्याला प्राप्त होते तेव्हा ती जीवनामध्ये स्थिर होते. आपण विचार केलाय का, हे अफाट असं वाङ्मय या नामाच्या संदर्भात बोलत आहेत, सर्व संत नामाच्या संदर्भात बोलत आहेत, आपण विचार केलाय का. ही साधनाच आहे, याद्वारे माझी भक्ती होणार आहे. जर भक्तीचाही आनंद मला या साधनेद्वारेच मिळणार आहे आणि भगवत प्राप्तीचाही आनंद या साधनेद्वारे मिळणार आहे, तर ही साधने मी बळकटतेने करणार आहे, बळकटतेने करणार आहे, धैर्याने करणार आहे, ध्येयाने करणार आहे आणि संत सांगतात तशीच करणार आहे. माझ्या विचाराला महत्त्व नाही इथे. मला काय कळतं, मला काय कळत नाही. तुकोबाराय काय सांगत असतील, ज्ञानेश्वर माऊली काय सांगत असतील, नामदेवराय काय सांगत असतील, याचा विचार केला पाहिजे. नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम विठोबा लावा. गायन करायचंय, नामाचंच ध्यान करायचं आहे आणि नामच विठोबाला व्हायचं आहे. ते नाम कसा, त्याच्यात केवढी पवित्रता, जीवनाची पवित्रता सिद्ध असेल तर पवित्र शब्द आपल्या मुखातून निघतात. आपल्या जीवनामध्ये सिद्धता नसेल, पवित्रता नसेल तर आपल्या मुखातून निघणारे शब्द असतात. नाम गायन म्हणून हे संत बोलतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे की माझ्या मुखातून निघणारा शब्द प्रेमयुक्त पाहिजे, ईश्वर प्रेमयुक्त पाहिजे. मी राम म्हटलं तर राम माझ्या हृदयामधून आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हटल्याबरोबर विठ्ठल माझ्या हृदयामधून प्रकट झाला पाहिजे, वैखरीतून चालणार नाही. याला साधना म्हणायची, याला भजन म्हणायचं आहे आणि हेच मुक्त करणार आहे, दुसरं काही करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी आलो आहोत आपण. ज्ञानेश्वर मुक्त कशाने झाले. संजीवन समाधी, संजीवन समाधी काय आहे हरिपाठामध्ये सांगितलंय. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. हरिनामाद्वारेच मी समाधी घेतलेली आहे आणि ती माझ्या निवृत्तीनाथाने दिलेली आहे. निवृत्तीनाथाच्या सामर्थ्यावर मी चालतो आहे. चिंतन करण्याची गरज आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. नामसाधना हा फार महत्त्वाचा विषय आहे. इतर साधना बाजूला ठेवलेल्या आहेत, त्या गौण ठरवलेल्या आहेत आणि नामसाधना हीच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ साधना आहे, हे स्पष्ट केलेले आहे. तुम्हाला हे अनेक ठिकाणी अनेक अभंगामधून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी बोलणं सोपं आहे, आपण बोलू नये. योग याग ज्या प्रक्रिया आहेत त्याच्याद्वारे सिद्धी मिळत नाही. ज्ञानदेव म्हणतात त्यांनी बोलावं, मोडून या वाटा त्यांनी म्हणावं. कशासाठी बोलले? तुमच्या आमच्यासाठी बोलले, तुमच्या आमच्यासाठी नामसाधनेमध्ये स्थिर करण्यासाठी बोललेत. जो जीवनामध्ये सकाळी काकडा करत असेल, जो जीवनामध्ये नित्यनेमाने हरिपाठ करत असेल, प्रेमाने हरिपाठ करत असेल, तो योग्य मार्गावर चाललेला आहे. आज भजनाची चिंतन करण्याची गरज आहे. कीर्तनाच्या संदर्भात जे कंबर बांधून जे कीर्तन होते त्याचं चिंतन करण्याची गरज आहे की आपण काय करतो आहोत. संतांना समजून घेतलं आहे का या संदर्भात? का कीर्तनं सुरू झाले, का प्रवचनं सुरू झाले, त्याचा संदर्भ आपण पाळतो आहोत का? प्रवचन सांगते तत्वज्ञानाचे विचार सांगा आणि विवेक निर्माण करा जीवनामध्ये लोकांच्या.
कीर्तन सांगते भक्तिभाव सांगा आणि भगवत प्रेम त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करा, असं कीर्तन झालं पाहिजे. नाही तर काय आहे, सामाजिक दुरुस्ती करायची गरज नाही तुम्हाला. कीर्तनकाराला सामाजिक दुरुस्ती करायची गरज नाही, ती आपोआप होईल. त्याचा भगवत भाव जागृत झाल्याच्या नंतर तो व्यसनाधीन राहणारच नाही. आपण व्यसन दुरुस्ती करायसाठी कीर्तन करत आहोत. भजनाची अवस्था काय बिघडलेली आहे, काय मोठमोठ्याने भजनं चाललेली आहेत, काय इको लावल्या जातात, काय काय केल्या जाते, काय त्रासदायक झालेलं आहे. भजन तर असं पाहिजे मध्यम भूमिकेवर चाललं पाहिजे. एक एक शब्द त्यातला भजनातला आपल्या कानापर्यंत आला पाहिजे. एकही शब्द तुकोबारायचा सुटता कामा नये असं आपल्याला भजन ऐकताना वाटलं पाहिजे. भजन काय आलाप ऐकण्याचा विषय नाही आहे. म्हणून आज मी जे अनुभवतोय ते मी बोलतोय आणि जे संत सांगतात त्याचा विचार करून बोलताय. माझा विचार नाही हा. तुकोबारायला काय वाटते, ज्ञानेश्वर माऊलीला काय वाटत असेल ते मी आपल्याला सांगतोय. ती जी सावधानता गेलेली आहे, साधनेमधली सावधानता गेल्याच्या नंतर काही उरत नाही. आणि आपण कीर्तन म्हणजे भजनाचेच आपण अधिकारी आहोत, लक्षात घ्यायचं आहे. इथं जी आळंदीला आलेली सामान्य जीव आहेत हे भजनाचे निश्चित अधिकारी आहेत. परंतु त्यांच्यासाठी भजनही तसं झालं पाहिजे. परंपरेचे भजनं हरपून गेलेले आहेत आता, की ज्याच्यामध्ये शब्दाचं महत्त्व होतं गायनापेक्षाही. म्हणून भजनाचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. कारण मी अगोदरच सांगितलं की नामसाधनेच्या संदर्भात तीन प्रकार आहेत. तिन्ही प्रकारामध्ये 2 प्रकारामध्ये आपल्याला काही प्रगती करता येत नाही. नामस्मरण सोपं आहे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीचा पहिला शब्द ओंकार आहे. ओंकार हे हरिनाम आहे, ओंकार हे विठ्ठल नाम आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की ज्या आद्य परब्रह्माला तुम्हाला नमन करायचं आहे ना, तुम्हाला तिथे जायचं आहे ना, भक्ती करायची आहे ना, त्याचं साधन नाम आहे. हरिपाठ काय सांगतो, देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी. देवाचं द्वार काय आहे, नामाद्वारे देव. नाम साधनेद्वारे देवाकडे जाता येतं. नाम साधना ही भक्ती साधना आहे. भक्ती करायची असेल, भक्तीचाही आनंद नाम साधनेतच आहे. प्रमुख काय असेल वारकरी संप्रदायाचं, ज्ञानेश्वरी हा अधिष्ठान ग्रंथ आहे वारकरी संप्रदायाचा. अधिष्ठान ग्रंथाचा प्रारंभ जर का असेल तर भगवत नामापासून केलेला आहे. आणि सूचन आहे माऊलीचं की तुम्हाला नामाला जोडले जायचं आहे. तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल, भक्ती करायची असेल तर नामाशी जोडायचं आहे. आणि नामाशी जोडायचं असेल तर त्यासाठी भजन करायचं आहे. म्हणून सध्या फार गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे साधनेच्या बाबतीत. कुठलाही संप्रदायाचा असेल त्याला विविध अंग असतात. संप्रदाय आल्याबरोबर प्रथम असतो त्याचा देव असतो, एक अधिष्ठान असतं. आमचा अधिष्ठान ब्रह्म आहे. आम्ही भाग्यवान आहोत. अधिष्ठान ब्रह्म आहे, निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकारतेचा तर विचार करायचाच आहे. परंतु ते ब्रह्म आम्हाला संतामुळे सगुण साकार होऊन पंढरीच्या तीरावर उभा आहे. आपण भाग्यवान आहोत. पुंडलिकरायाचे तर अनंत उपकार आहेत आपल्यावर. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा पुंडलिकरायाचे अत्यंत उपकार मानतात, खूप वर्णन करतात पुंडलिकरायाचं. आपल्याला सगुण साकार रूपामध्ये ब्रह्म प्राप्त झालेलं आहे, ते संतामुळे प्राप्त झालेलं आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, त्याला नामही आलं, विठ्ठल नाम आलं. आपल्याला साधन मिळालं, त्याला नाम आल्यामुळे आपल्याला साधन मिळालं. त्याला रूप मिळालं, त्याच्यामुळे आपल्याला साधन मिळालं ध्यान करण्यासाठी. त्याला स्वरूप मिळालं, जगाची ओळख झाली. विठ्ठलाच्या स्वरूपाची ओळख झाली म्हणून आपल्याला जगाची ओळख झालेली. जग काय आहे ते. विठ्ठलाचं नाम मिळालं म्हणून आपल्याला भक्तीचं साधन मिळालेलं आहे. विठ्ठलाचं रूप मिळालं म्हणून आपल्याला ध्यान करायला साधन मिळालेलं आहे. इतकं सुंदर आहे. म्हणून
आपल्याला एकच करायचं आहे. संत काय शिकवतात? दोनच गोष्टी शिकवतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पहिलं स्मरण भगवंताच्या नामाचं स्मरण, आणि दुसरं शरणागती, समर्पित व्हा. म्हणून आता एक गोष्ट सांगणार आहे, सुंदर अशी गोष्ट आहे, नारदाशी निगडीत आहे. नारद ब्रह्मर्षी कीर्तनाचार्य, कीर्तनाशिवाय त्यांच्या जीवनाचा विषय नाही. सातत्याने विण्यावर भगवन नामाचं कीर्तन चालू आहे. कथा थोडी गमतीदार आहे, समजून घ्यायची आहे. नारदालाही आपल्या भक्तीचा अहंकार येतो. आपल्याला तर सहज आहे अहंकार. आपलं जीवनच अहंकारावर आधारित आहे, त्याच्यामुळं आपल्याला अहंकार येणारच आहे. मला काय तुम्हाला काय सगळ्याला. नारदाला आहे अहंकाराला. भगवंताला वाटलं की भक्त चांगला आहे, साधनही चांगलं करायला, भजन चांगलं करायला आहे, परंतु याचा अहंकार आता दूर करण्याची वेळ आलेली आहे. नारदाचं भ्रमण सगळीकडे, देवाच्या दर्शनाला मनात आलं की हजर देवाजवळ. जोरात भजन झालं, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. देव त्यांच्याकडे लक्षच देईना, देवाचं लक्षच नाही. यांचं भजन जोरात करायला की देवाने माझ्याकडे लक्ष द्या. देव काही लक्षात नाही. देवाने थोडी गंमत केली की विचारमग्न झाल्यासारखं दाखवलं आणि याच्या भजनाकडे काही लक्ष दिलं नाही. आणि पुन्हा मग थोड्या वेळानं म्हणले, अरे नारदा तुम्ही कधी आलात? म्हणले, देवा मी खूप वेळ झाले आलो. वा वा, या 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 म्हणे. मग नारदांनी प्रश्न केला भगवंताला, तुम्हाला विचारमग्न पाहिल्यावर मला म्हणलं चिंतेत पडलो मी. तुम्हाला कसली चिंता आली आणि कशाचा विचार करत होतो? नाही रे, करत होतो म्हणले, विचार करत होतो. नाही मला सांगाच. आता यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं म्हणून ते खोजू विचारायला लागले. नाही, माझ्या एका भक्ताचा विचार करू लागलो. आता तर पुन्हा परेशानी सुरू झाली की माझ्यापेक्षा असा कोणता भक्त आहे की त्यांना विचार करायचं काम पडायला देवाला, म्हणजे हा माझ्यापेक्षा काहीतरी मोठा भक्त असेल. हो म्हणले, करू लागलो. नाही सांगत म्हणले, त्याचं नाव सांगा. म्हणले सांगू? आहे म्हणले, बा एका खेड्यात आहे, शेतकरी आहे. आता हे कोणचं खेडं आहे, कोणचं नाव आहे, सगळंच विचारून घेतलं मी. आता नारदाला वाटलं की आता हे भक्त आपण पाहायला पाहिजे, त्याच्याजवळ गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की काय भक्ती करते ते. आणि नारद म्हणजे चटकन तिथे गेले. हा शेतकरी सकाळी उठला, विठ्ठल 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 म्हणत उठला, तोंड धुतलं, ढोरं सोडले, विठ्ठल विठ्ठल करत शेतात गेला. विठ्ठल विठ्ठल म्हणत आऊत हाणलं आणि जेवताना एकदा विठ्ठल म्हटला, जेवण केलं. आणि नारद गणितच करायला, किती म्हणा हे किती वेळा भजन करायला, याचं गणित चाललं नारदाचं. काहीच नाही, याचं 10-5 वेळा फक्त विठ्ठल विठ्ठल म्हटलं होतं. तर परत देवाजवळ, देवा म्हटले त्या भक्ताकडे मी जाऊन आलो आपल्या, मला त्याचजवळ काही भक्ती दिसली नाही. म्हणले, भक्ती दिसली नाही? हो म्हणले, मग त्याच्यात काय फार भजन करताना तो दिसला नाही, मी तर सतत भजन करतो. तर म्हणले, काय काय पाहिलं तू? तर म्हणले, बा सकाळी उठल्यावर एकदा त्यानं तुमचं नाव घेतलं, विठ्ठल विठ्ठल केलं, पुन्हा आऊत हाणताना एकदा विठ्ठल विठ्ठल केलं, जेवताना एकदा म्हणला, झोपताना विठ्ठल विठ्ठल म्हणून झोपला. एवढंच मला, त्याचं काय भजन बिजन तर नाही. जाऊ दे रे म्हणले, अरे बाबा ते शेतकरी आहे, शेत करता करता त्याला कसं होईल म्हणले भजन, म्हणजे तुझ्या इतकं कसं होईल, तू तर विना घेऊनच हिंडतोस, तुझं भजन आणि त्याच्या भजनाचा कसा मेळ लागेल म्हणले. ते करते तेवढं भरपूर आहे. नारदाला गंमत वाटली. तर म्हणले, मग तरी म्हणले, मग नारद म्हटले की इतक्या भजनावरच? हो म्हणले, इतक्या भजनावर खूप झालं ना त्याचं भजन. म्हणले, खूप कुठं झालं म्हणले, 7-8 वेळा. तर म्हणलं म्हणले त्यानं, नाही रे त्याला होत नाही म्हणले, आऊत हाणताना कसं होईल. मग म्हणले, आता मी एक तुला प्रयोग सांगतो, ते करून पाय. म्हणले, आता चुंबळ कर, एक हांडा घडा भरून घे, डोक्यावर ठेव, हात न लावता त्याच्या शेताला एक चक्कर मार आणि तुझं भजन चालू ठेव, घडा पडू देऊ नको, आणि तुझं भजन करत करत तेवढी एक चक्कर मार म्हणले. कशाचं त्याचं भजनच बंद झालं नारदाचं.
घडा पडते का पाणी सांडते का, घडा पडते का पाणी सांडते, गेला कृष्ण गेला विठ्ठल गेला. लगेच लक्षात आलं. परंतु याचा सूत्र कसं घ्यायचं, या कथेचं सूत्र कसं घ्यायचं. या कथेचं सूत्र असं आहे की त्या शेतकऱ्याचं जीवन भगवंताला समर्पित होतं. जे काही करायचं तो भगवंतासाठीच करत होता, स्वतःसाठी काहीच करत नव्हता. जेवण जरी करायचं तरी भगवंताचं नाव घेऊन, भगवंतानं दिलंय आपल्याला खावं लागत असते म्हणून खायचा. आऊत जरी हाणत असला तरी हे देवाचं काम आहे, देवाने मला लावलेलं काम आहे, मी केलं पाहिजे, या भूमिकेवर तो काम करायचा. आणि तो म्हणून देवाने सांगितलं की त्याचा स्वधर्म तो विसरला नाही. त्याच्या जीवनाची भूमिका देवासाठी आहे. तुमचा संसार देवासाठी करा. लेकरं बाळ होऊ द्या, संसार टाकू नका. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार, कॅरी टू कॅरी. संसारच देवासाठी करो. नाथ महाराजांनी काय केलं, संसार नाही केला का, सर्वांनीच संसार केला, पण देवासाठीच संसार. आपण संसारासाठी देव ही उलटी प्रक्रिया आहे. आपण कशासाठी आलो, संसारासाठी काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी आलो. अहो तुम्ही तिथेच राहा. ठाईची बसून कराय की चित्ता ओवडी आनंद आळवावा, तिथेच बसा. संसार करत करतच देव करा. म्हणून आपल्या जीवनाची भूमिका, परमार्थ ही जीवनाची भूमिका आहे, भक्ती ही जीवनाची भूमिका आहे. भक्ती हा वेगळा विषय नाही आहे. जीवनाचं एक मुख्य अंग भक्ती ज्याचं आहे. आपलं मुख्य अंग संसार आहे. जोपर्यंत आपलं मुख्य अंग संसार आहे तोपर्यंत आपला संसारच घडतो, भक्ती घडतच नाही. ज्याच्या जीवनाचं मुख्य अंग भक्ती आहे त्याचा संसारच घडत नाही. त्याने काही करू द्या. तुकोबारायचा संसारच झाला नाही, नाथ महाराजांचा संसारच झाला नाही, नामदेवरायचा संसारच झाला नाही. मुख्य अंग भक्ती होतं. म्हणून इथे येऊन शिकायचं काय, आपल्या जीवनाचं मुख्य अंग भक्ती झालं पाहिजे. मुख्य अंग भक्ती झालं पाहिजे म्हणजे भजनही देवासाठी आणि भोजनही देवासाठी. अहो दात घासायसाठी देवासाठी घासायचं. आपल्या परंपरेने शिकवलं आहे, आयुर्बलय यशोवर्च प्रजा वसुनींच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच तन्नो देही वनस्पती. दात जरी घासायचे असतील तर आपलं संस्कृती सांगते की एक श्लोक म्हणा ना दात घासता घासता. वनस्पतीला विनंती केली आहे दात घासता घासता. म्हणजे काय, भूमिका बदला, भक्तीची भूमिका बदला. संसार हाच परमार्थ आहे. आपण इथे येऊन परमार्थ करू, गरज आहे. इथे हे शिकायसाठी आले, ही स्पष्टता करून घेण्यासाठी आले. म्हणून हे जे काही भजन चाललेलं आहे ना, भजनच आपल्याला साधन आहे. भजनाशिवाय मुक्ती नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरती. नलगती साया जावे वनांतरा, सुखे तो गरा नारायण. परंतु इथून धडा घेऊन जाण्यासाठी आपण आलो. इथे एकच धडा घ्यायचा आहे की माझं भजन चांगलं कसं होईल, देवाला आवडेल असं माझं भजन कसं व्हावं. त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हणून मी सुरुवातीला थोडा भाग जो काही विस्कळीत झालेला आहे, कीर्तन प्रवचन सुरू झाले. सुरुवातीला वाटलं ठीक आहे, परंतु आपण चिंतनाचे सुद्धा अधिकार नाही. चिंतनामध्ये मन बुद्धीचा विषय आहे आणि कीर्तन हा इंद्रियाचा विषय आहे. पडले वळण इंद्रिया सकळा. सातत्याने भजन करणाऱ्याला, काकडा करणाऱ्याला झोपेत काकडा सुरू होतो. काही जण सांगतात माझा थोडा तर झोपेतच झाला म्हणलं. म्हणजे ते झोप नसतेच त्याची, काकडा सुद्धा करत असतो तो. त्याला काकडा म्हणतात, त्याचा झोपेत काकडा होतो. आपल्याला जाग होऊन चहा घेऊन काकडा सुरू करावा लागतो. चांगली तरतरी आल्यावर आपला काकडा सुरू होतो. आणि त्याला उठलं की वळणच पडलेलं असते त्याच्या जीवनाला. काकडा सुरू, काही थोडं चुकेल होईल पण त्याचा काकडा होतो, तो देवाला आवडतो. आणि आपला चहा घेऊन तरतरी आणून आणलेला काकडा म्हणजे ते काय आणलेला काकडा, ते केलेला काकडा आणि झालेला काकडा.
झालेलं भजन, केलेलं भजन. लक्षात घ्या, भजन झालं पाहिजे, वळण पडलं पाहिजे. मला टाईम सांगा बरं. नाही मला वाटते खूप बोलून गेलो. जे काय बोलो, ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज यांनी भजनाच्या संदर्भात जे काय मार्गदर्शन केलं आहे, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत, त्या त्रुटी लक्षात येत आहेत, त्या दुरुस्त व्हाव्यात असं वाटतं. आणि देवासाठी आवडीने भजन कसं होईल असं व्हावं म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला वळण पाडावं लागेल, करावं लागेल सुरुवातीला. मग ते होईल, आपोआप होईल, मग थांबणार नाही. तुकोबाराच्या जीवनात वळणच पडलं होतं ना. माझी मज झाली अनावरवाच्या, थांबतच नाही म्हणे, आपोआपच बोलतच राहते, नामच घेत राहते. तर अशा पद्धतीने साधना अत्यंत महत्त्वाची. एकच लक्षात ठेवायचं की आपल्या जीवनामध्ये जर साधना नसेल तर आपण संप्रदाय स्वीकारलेला नाही. संप्रदाय त्याला म्हणतात ज्या संप्रदायामध्ये जी साधना दिलेली आहे ती साधना झालीच पाहिजे आणि संत सांगतात त्या पद्धतीनेच साधना झाली पाहिजे. आपल्याला पटते तशी साधना करता कामा नये. एवढं सांगून थांबतो. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वासुदेव हरी इंद्रायणी माता की जय. सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.